नमस्कार। वक्फ बोर्डाने महाराष्ट्रात आणि केंद्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जमिनींवर आपला हक्क सांगितला आहे असे वृत्त आपण गेले महिनाभर सातत्याने ऐकत आलो आहोत। लातूरमध्ये दोनदा वक्फ बोर्डाने वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनींवरती हक्क सांगितला असे वृत्त अलीकडचे 2 दिवस पण आलेले आहे। यामुळे वक्फ बोर्ड म्हणजे नेमके काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, त्यांची स्थापना कधी झाली हे आपण जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते। वक्फ बोर्ड हे 2 स्तरांवर असतात। केंद्रीय वक्फ बोर्ड असतं आणि मग प्रत्येक राज्याचं एक वक्फ बोर्ड असतं। आत्ता जे केंद्रीय वक्फ बोर्ड आहे त्या केंद्रीय वक्फ बोर्डचे चेअरमन हे भाजपचे राज्यसभेचे खासदार मुख्तार अब्बास नक्वी हे आहेत आणि महाराष्ट्रात जे वक्फ बोर्ड आहे त्या वक्फ बोर्डचे चेअरमन हे समीर काझी आहेत। हे समीर काझी एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत। या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे जर वक्फ बोर्ड वेगवेगळ्या जमिनींवरती हक्क सांगत असेल तर केंद्रीय वक्फ बोर्ड हे भाजपचे खासदार मुख्तार अब्बास नक्वी यांच्या निर्देशानुसार हक्क सांगत असेल आणि जर महाराष्ट्रात हक्क सांगत असेल तर महाराष्ट्र वक्फ बोर्डचे चेअरमन समीर काझी जे शिंदे गटाचे आहेत त्यांच्या निर्देशानुसार हक्क सांगत असतील। वक्फ बोर्ड हे काय आहे? आपल्याकडे देवस्थान समिती आहे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती। ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती काय करते तर आपली जी मंदिरं आहेत, हिंदूंची जी मंदिरं आहेत त्या हिंदूंच्या मंदिरांची काळजी घेणे हे या देवस्थानचं प्राथमिक काम आहे। काळजी घेणं म्हणजे काय तर या मंदिरामध्ये जे पुजारी असतात त्या पुजाऱ्यांची काळजी घेणे, रोजची दिवाबत्ती होते की नाही व्यवस्थित हे बघणे, जत्रा असतात, उत्सव असतात त्यांचे नियोजन व्यवस्थित करणे, भक्तांची काळजी करणे, भक्तांची सोय करणे ही सर्व कामं देवस्थान करतात। आणि यासाठी मग त्यांना निधी कुठून येतो तर पूर्वीपासून आपल्याकडे अशी पद्धत आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ही पद्धत चालू आहे। तर काय केलं जातं, एखादं मंदिर असेल तर त्या मंदिराची ही सगळी देखभाल, डागडुजी, पुजारी, जत्रा, उत्सव, भक्त या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी जो निधी लागतो तो निधी उभारता यावा म्हणून एक जमीन दिली जाते। 1 जमीन 2 जमिनी अशा जमिनी दिल्या जातात। या जमिनी मग भाड्याने दिल्या जातात। आपण शैक्षणिक संस्थांना भाड्याने देऊ शकतो, आपण इतर कामासाठी सामाजिक कामासाठी या जमिनी आपण भाड्याने देऊ शकतो आणि हे जे भाडं मिळतं देवस्थानला त्या भाड्याच्या रकमेतून हे सर्व नियोजन केलं जातं। ही पद्धत आहे। पूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जी होती त्या समितीत सर्व आपले धर्म आहेत त्या सर्व धर्मांची हे प्रार्थनास्थळ किंवा सर्व धर्मांच्या या वास्तू या सर्वांचा समावेश होता। सर्वांसाठीच हा कायदा बनलेला होता। पण 1995 साली म्हणजे 1995 मध्ये ह्यातून मुस्लिमांची जी धर्मस्थळ आहेत किंवा जे मुस्लिमांचं कब्रस्थान असेल, मुस्लिमांचे दर्गे असतील, मुस्लिमांचं मस्जिद असेल हे सर्व स्वतंत्र केलं गेलं। त्यामुळे ही देवस्थान मंदिरं प्रामुख्याने ही देवस्थानं म्हणजे मंदिरांसाठी राहिली आणि मग मुस्लिमांची जी वास्तू होत्या या वास्तूंसाठी वक्फ बोर्ड निर्माण केला। वक्फ म्हणजे काय? वक्फ याचा अर्थ अल्लाह के नाम, म्हणजेच अल्लाहसाठी दान दिलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचं व्यवस्थापन हे वक्फ बोर्ड करतं आणि त्या जमिनीतून जो निधी मिळतो त्यातून मग मुस्लिम धर्माच्या संबंधी ज्या काही वास्तू असतील म्हणजे कब्रस्थान असेल, दर्गा असेल, मस्जिद असेल या सर्वांचं व्यवस्थापन या निधीतून केलं जातं। आणि मग या जमिनी आपण कोणाला देऊ शकतो? या जमिनी मी जसं सांगितलं तसं कोणत्याही सामाजिक कार्यासाठी हे जमिनी भाड्याने देऊ शकतात। शैक्षणिक कामासाठी देऊ शकता तुम्ही, एखादं आणखी रुग्णालय बांधायचं असेल तर त्या रुग्णालयासाठी या जमिनी दिल्या जाऊ शकतात। फक्त अट अशी आहे की या जमिनी फक्त भाड्याने देता येतात, या जमिनी विकता येत नाहीत। जसं देवस्थानच्या जमिनी विकता येत नाहीत तसं वक्फ बोर्डला दिलेल्या जमिनी विकता येत नाहीत। देवस्थानला जसं जमिनी हिंदू समाजातील लोक द्यायची, दान द्यायची, त्याप्रमाणेच मुस्लिम समाजातील लोकही वक्फ बोर्डला जमिनी दान करतात।
एकदा जमीन दान केली की ती परत घेता येत नाही. ती वक्फ बोर्डच्या मालकीची होते. पण मालकीची म्हणजे काय होते, तर त्या जमिनीवर अशी वेगळ्या कारणांसाठी भाड्याने ती जमीन द्यायची. त्याचं जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नातून हे सगळे मुस्लिम समाजांचे जे काही धार्मिक कार्य असतील किंवा त्यांचं कब्रस्थान असेल किंवा त्यांची मस्जिद असेल, त्यांचा दर्गा असेल, त्याची देखरेख या पैशातून केली जाते. यासाठी वक्फ बोर्डची निर्मिती झाली. मुस्लिम धर्मियाचे जे आपले बंधू होते यांनी अनेक जमिनी या वक्फ बोर्डला कालांतराने देत आले आहेत आणि त्याच्यावर वक्फ बोर्डचं नियंत्रण आहे त्या जमिनींवरती. अजूनही म्हणजे काही लाख जमिनी आहेत या वक्फ बोर्डच्या नावाने आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपला जो ताजमहाल आहे प्रसिद्ध आग्र्याचा, तो पण सुन्नी वक्फ बोर्डच्या नावाने आहे. त्यामुळे अशा अनेक जमिनी आहेत ज्या वक्फ बोर्डच्या नावाने आहेत. विषय असा झाला की वक्फ बोर्डचा जो कायदा होता त्या कायद्यात केंद्र सरकारने ठरवलं की या कायद्यात आपण बदल करायचे. म्हणून वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा विधेयक हे केंद्र सरकारने आता अलीकडे आणलं आणि तेव्हापासून हा वक्फ बोर्डचा वाद सुरू झालेला आहे. हे केंद्र सरकारने वक्फ बोर्डचं सुधारणा विधेयक जे आणलेलं आहे त्यात नेमकं काय आहे आणि त्याच्यामुळे वाद का उत्पन्न झालाय. वक्फ बोर्डवरती जे कोणी सदस्य होते ते सर्व मुस्लिमच असायचे, मुस्लिम धर्मीयच असायचे. वक्फ बोर्डला जमीन कोण देऊ शकत होतं, तर मुस्लिम धर्मीय जमीन देऊ शकत होता आणि जो मुस्लिम धर्म किमान 5 वर्ष ज्यांनी पाळलेला आहे तोच वक्फ बोर्डला जमीन देऊ शकत होता. वक्फ बोर्डचे मी सांगितल्याप्रमाणे सगळे जे सदस्य होते ते मुस्लिमच असणं हे आवश्यक होतं. त्यांचे जे चेअरमॅन होते ते सुद्धा मुस्लिम असणं आवश्यक होतं. वक्फ बोर्डमध्ये एक ट्रायब्युनल असतं, म्हणजे आपण म्हणतो तसं प्राधिकरण. जर वक्फ बोर्डच्या जमिनीबाबत काहीही वाद झाला तर हे जे ट्रायब्युनल होतं या ट्रायब्युनलकडे ते प्रकरण जायचं. या ट्रायब्युनलवर कोण होतं, या ट्रायब्युनलवरती मुस्लिम समाजाचे निवृत्त न्यायमूर्ती असतील, सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील, दंडाधिकारी असतील, सर्व मुस्लिम आणि मुस्लिम धर्म जो व्यवस्थित जाणतो असा एक तज्ज्ञ हे या ट्रायब्युनलवर असायचे, या प्राधिकरणावर असायचे. आणि मग जर वक्फच्या एखाद्या जमिनीबाबत वाद निर्माण झाला तर हे प्रकरण या ट्रायब्युनलकडे जायचं आणि हे ट्रायब्युनल याबाबतचा निकाल द्यायचं. एकदा ट्रायब्युनलने निकाल दिला की त्याच्यावर अपील नव्हतं, म्हणजे तुम्ही कुठल्याही कोर्टात त्याच्या विरोधात अपील करू शकत नाही. ट्रायब्युनलचा निर्णय हा अंतिम निर्णय होता. ही अशी वक्फ बोर्डची रचना इतके वर्ष होती. आता केंद्राच्या मोदी सरकारने या वक्फ बोर्डाच्या ह्या नियमांमध्ये सुधारणा आणलेली आहे आणि हे सुधारणा विधेयक सादर केलेलं आहे. या सुधारणा कोणत्या आहेत, खूप महत्वाच्या सुधारणा आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वक्फला जमिनी देणाऱ्या जी कोणी असेल त्यांनी 5 वर्ष किमान 5 वर्ष हे मुस्लिम धर्म पाळला पाहिजे, ही जी आधीची अट होती ती यावेळेस कायम ठेवलेली आहे. दुसरी अट, एकदा वक्फ बोर्डला जमीन दिली की ती परत घेता येत नाही ही जी अट होती ती सुद्धा कायम ठेवलेली. तिसरी अट, वक्फचं जे ट्रायब्युनल होतं म्हणजे जे प्राधिकरण होतं ज्याच्याकडे एखादा प्रकरणाबाबत एखाद्या जमिनीबाबत वाद निर्माण झाला तर या प्राधिकरणाकडे जाता येत होतं. या प्राधिकरणावर जसं मी मगाशी सांगितलं तसं सर्व मुस्लिम सदस्य होते आणि हे साधारण निवृत्त न्यायमूर्ती वेगवेगळे आणि एक मुस्लिम तज्ज्ञ जो मुस्लिम धर्माची जाण असेल असा मुस्लिम तज्ज्ञ नेमलेला असायचा. केंद्र सरकारने आता या ट्रायब्युनलमध्ये महत्वाचा बदल केलेला आहे. तो बदल असा की हा जो मुस्लिम धर्म जाणणारा तज्ज्ञ या ट्रायब्युनलवर असायचा तो यापुढे असण्याची आवश्यकता नाही. मुस्लिम धर्म जाणणारा तज्ज्ञ हा प्राधिकरणावरती म्हणजे या ट्रायब्युनलवर असण्याची गरज नाही. नंबर 2, या ट्रायब्युनलवरती जे सदस्य होते ते मुस्लिमच असावेत अशी आधी अट होती. म्हणजे निवृत्त न्यायमूर्ती असतील, दंडाधिकारी असतील, सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असतील, पण हे सर्व मुस्लिम असणे आवश्यक होते. आता केंद्र सरकारने यात बदल केला आणि सांगितलं की ह्याच्यावर बिगर मुस्लिम ही नेमता येऊ शकतात.
हा महत्त्वाचा बदल केलाय. आणखीन एक महत्त्वाचा बदल असा केलाय की जर या प्राधिकरणाने किंवा या ट्रायब्युनलने एखादा निकाल दिला तर आतापर्यंत या निकालाच्या विरोधात कुठल्याही कोर्टात जाण्याची परवानगी नव्हती. कुठल्याही कोर्टात अपील होऊ शकत नव्हतं. आता केंद्र सरकारने असं म्हटलं की प्राधिकरणाने जरी निकाल दिला तर त्याच्या विरोधात तुम्ही न्यायालयात जाऊन अपील करू शकता. प्राधिकरणाचा निर्णय झाल्यावर 90 दिवसात तुम्ही आपल्या कोर्टात जाऊन अपील करू शकता. त्यामुळे आता प्राधिकरणाचा निर्णय हा अंतिम राहणार नाही. कोर्टात अपील करण्याची आपल्याला मुसलमानांना मुभा देण्यात आलेली आहे. तिसरी गोष्ट, हे जे वक्फ बोर्ड होतं, हे वक्फ बोर्ड हे अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. म्हणजे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री जो असतो तो चेअरमन होतो आणि राज्यात अल्पसंख्याक मंत्री जो असतो तो चेअरमन होतो. मी जसं तुम्हाला सांगितलं तसं आता अल्पसंख्याक केंद्राचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे केंद्रीय वक्फ बोर्डाचे चेअरमन आहेत आणि राज्यात डॉक्टर समीर काझी हे महाराष्ट्र राज्याच्या वक्फ बोर्डाचे चेअरमन आहेत. ते शिंदे गटाचे आहेत. आता या वक्फ बोर्डावरती नियुक्ती करताना फक्त आणि फक्त मुस्लिम सदस्यांची नियुक्ती करणे हा नियम होता. आता केंद्र सरकारने सांगितलं की यावर फक्त मुस्लिमच नियुक्त करायला पाहिजेत असं नाही, बिगर मुस्लिम सुद्धा यावर नियुक्त होऊ शकतात. म्हणजे जर सरकारने मनात आणलं तर वक्फ बोर्डावरती मुस्लिम सदस्यांपेक्षा बिगर मुस्लिमांची संख्या जास्त होऊ शकते. हा हक्क आत्ताच्या या नवीन विधेयकात देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे वक्फ बोर्डावरती जे आमदार नेमले जायचे, जे खासदार नेमले जायचे, त्यांची निवडणूक होत असे. आमदार असतील, खासदार असतील, इतर सदस्य असतील, त्यांची वक्फ बोर्डावरती निवडणूक व्हायची आणि या सगळ्या सदस्य जे होते ते मुस्लिमच असणं आवश्यक होतं. आता केंद्र सरकारने याच्यात बदल केला आणि त्यांनी सांगितलं की वक्फ बोर्डावरचे जे सदस्य आहेत त्यांची यापुढे निवडणूक होणार नाही. यापुढे सरकार त्यांची नियुक्ती करणार. नंबर 1 आणि नंबर 2, हे जे सदस्य आहेत ते मुस्लिमच पाहिजेत ही अट यापुढे लागू होणार नाही. बिगर मुस्लिम हे सुद्धा वक्फ बोर्डावरती नियुक्त केले जाऊ शकतात. याचा अर्थ जर सरकारने मनात आणलं तर आता वक्फ बोर्डावरती मुस्लिम मेजॉरिटी असेलच असं सांगता येत नाही. सरकारने जर सदस्य म्हणून बिगर मुस्लिमांची नियुक्ती केली तर वक्फ बोर्डावरती बिगर मुस्लिमांची संख्या बहुसंख्य होऊ शकतात आणि या बहुसंख्येच्या जोरावर ते निर्णय घेऊ शकतात. हे असे अत्यंत महत्त्वाचे असे बदल यांनी केलेले आहेत. आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे वक्फ बोर्डाचा जो सीईओ असतो हा आतापर्यंत मुस्लिम समाजाचाच असायचा. आता तेही काढून टाकलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की वक्फ बोर्डाचा जो सीईओ आहे हा मुस्लिमच असायला पाहिजे असं नाही, हा बिगर मुस्लिमही असू शकतो. याचा अर्थ आता वक्फ बोर्ड हे बिगर मुस्लिम सदस्यांचे बहुमत असलेलं वक्फ बोर्ड होऊ शकतं. वक्फ बोर्डाच्या प्राधिकरणाचा ट्रायब्युनलचा निर्णय हा यापुढे अंतिम राहणार नाही. त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाऊ शकता. केंद्र सरकारने आणखीन एक महत्त्वाचा बदल केलाय आणि त्यांनी असं सांगितलंय की वक्फ बोर्डावरती आतापर्यंत कधीही मुस्लिम महिलांची नियुक्ती होत नव्हती, निवडणूक होत नव्हती. यापुढे वक्फ बोर्डावरती किमान 2 मुस्लिम महिला या असायलाच हव्यात. हा पण एक महत्त्वाचा बदल केलेला आहे. आणि त्यामुळे वक्फ बोर्डाची जी एकूण ढाचा आहे तो पूर्ण ढाचा हे जे नवीन विधेयक आणलेलं आहे, सुधारणा विधेयक वक्फ बोर्डाचं जे केंद्र सरकारने आणलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण ढाचा बदलू शकतो. आपलं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जी आहे
जे आपल्या मंदिरांची देखरेख करते, त्याच्यावर फक्त हिंदू सदस्य असे हिंदू सदस्य असतात आणि तसा कायदा आहे. पारशी लोकांचं जे बोर्ड आहे त्याच्यावर फक्त पारशी धर्मीय असतात असा कायदा आहे. मात्र आता वक्फ बोर्डावरती जे सदस्य आहेत ते बिगर मुस्लिम असू शकतात. त्यांची निवडणूक न होता त्यांची सरकारतर्फे नियुक्ती होऊ शकते. त्यावर 2 महिला मुस्लिम सदस्य असू शकतात आणि त्याच्या प्राधिकरणाने जो निर्णय घेतला, ट्रायब्युनलने जो निर्णय घेतला तो अंतिम ठरणार नसून आता तुम्ही त्याच्या विरोधात कोर्टात जाऊ शकता. इतकेच नव्हे तर त्यात आणखीन एक महत्त्वाचा बदल केला आहे आणि तो सरकारी जे आहे त्याच्या संबंधी आहे, सरकारच्या संबंधी आहे. म्हणजे जर वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती एखादं सरकारी कार्यालय असेल तर वक्फ बोर्ड त्याच्यावर हक्क सांगू शकत नाही. म्हणजे जर वक्फ बोर्डाने त्याच्यावर हक्क सांगितला एखाद्या जमिनीवर जी ते म्हणतील की ही वक्फ बोर्डाची आहे, पण त्या जमिनीवर जर सरकारी कार्यालय असेल तर याबाबतचा निर्णय यापुढे वक्फ बोर्ड घेऊ शकणार नाही. याबाबतचा निर्णय हा कलेक्टर घेणार आहे. कलेक्टर याबाबत चौकशी करणार आणि कलेक्टर याबाबत एक अहवाल तयार करणार आणि हा अहवाल सरकारकडे सोपवला जाणार आणि मग सरकार यावर निर्णय घेणार आहे. हे असे अनेक बदल केंद्र सरकारने वक्फ बोर्डाच्या कायद्यात केलेले आहे आणि त्यामुळे अर्थातच याबाबत वाद निर्माण झालेला आहे. हे वक्फ बोर्डाचं सुधारणा विधेयक अद्याप मंजूर झालेलं नाही, त्यावर विचार सुरू आहे. पण तोपर्यंत हा वाद असाच पेटत राहणार आहे. पण जेव्हा जेव्हा हा वाद निर्माण होईल तेव्हा पटकन त्यावर प्रतिक्रिया न देता वक्फ बोर्डामध्ये काय बदल झालेले आहेत, वक्फ बोर्डचे आत्ताचे चेअरमॅन कोण आहेत, वक्फ बोर्डाचे महाराष्ट्र राज्यातील चेअरमॅन कोण आहेत याचा पूर्ण विचार करूनच आपण प्रतिक्रिया द्यावी अशी माझी विनंती आहे. जय हिंद.